पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। पराभव आहे, हा पराभव आहे माझ्या ज्ञानाचा, माझ्या तत्वांचा, पर्यायानं माझा। असं काही नाही होणार हो। असं काही नाहीच आहे त्यांच्या पत्रिकेत। तर माणूस म्हटलं की थोड्याफार कुरबुरी व्हायच्याच ना। त्याच होणार नाही त्याची खातरजमा करून घेतो ना आम्ही पत्रिका बघून। आता दोघांची डोकी तापलीये, नंतर होईल सगळं नीट, तुम्ही नका काळजी करू। मीच कुठेतरी कमी पडलो असं वाटायला लागलंय मला। तुम्ही कशाला हो कमी पडाल? पत्रिका बघण्यात त्यात चूक होणार नाही। वडील म्हणून त्यांच्यावर संस्कार करण्यात, धर्माची शिकवण देण्यात काहीतरी राहून गेलं असलं पाहिजे, त्याशिवाय काय एवढा कलह होईल घरात? तुम्ही नका फार विचार करू। एकमेकांचा तिरस्कार करतात ते। हो, याचं मात्र मलाही नवलच वाटतंय। पुनर्वसवणी नव्या सुनबाईंसमोर रामचंद्र आणि कुमुदनी काय आदर्श ठेवलाय हा? हे बघा, मी सांगते ना, होईल सगळं नीट। मी आता जेवण गरम करते आणि जेवायला वाटते तुम्हाला। मी जेवा आणि पडा, बरं वाटेल तुम्हाला। हा नाही, मला आता पडायचं नाही, मला जेवायचंही नाही। मी जरा वेळ ध्यानाला बसीन। अहो, काय म्हणाला तो सुनील? पसंत आहे म्हणे। काय वेड बीड लागलाय का त्याला? मूर्ख आहे तो। मग आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे। म्हणजे त्या बावळ्याच्या आईनी जर दादांना सांगितलं तर माझी 100ही भरेल। मग काहीच नाही। पण मग आता काय करणार तू? पुण्याला जाईन मी। कशाला? त्या उर्मीच्या बापाला भेटीन। नंदे, घरातल्यांना कळलं तर? कळलं तर कळू दे ना, आता वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये। अगं, काही उलट सुलट झालं तर? नशिबात जे असेल ते होईल। अगं पण नंदे, मला सूड घ्यायचा आहे। अगं हो, पण माझ्या प्रेमाचा यांनी सतत अपमान केला त्याचा सूड, त्या गुरुमीमुळे माझी अवहेलना झाली त्याचा सूड। धोका आहे पण ह्याच्यात। पण हीच माझ्याकडे संधी आहे शेवटची। त्यांचं किंवा माझं लग्न झालं तर माझ्या हातात करण्यासारखं काही उरणार नाही। शास्त्र म्हणजे चेष्टा वाटली का तुम्हाला? काहीही करून पत्रिका जुळवा, खेळ वाटतो तुम्हाला? शास्त्रापेक्षा माणूस मोठा नसतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, परंपरेशी तडजोड नाही। अखंड आयुष्य मी न्यायालयामध्ये नोंदणी पद्धतीने केल्या जाणाऱ्या विवाहांची निर्भत्सना करत आलो, पण माझ्याच घरात राहून माझ्याच म्हणण्याला सुरुंग लावून मलाच हरवलं तुम्ही। ज्या घरामध्ये पत्रिका बघितल्याशिवाय माणसांनाही थरा दिला जात नाही, अशा घरामध्ये जिची पत्रिकाच नाही अशा मुलीला सून करून आणलं तुम्ही। नाही, ती पत्रिका बघायच्या आधी ना तुझा स्वभाव बघायला हवा होता मी। बरं झालं असतं, त्या निमित्ताने मला सुद्धा तुमचा स्वभाव कळला असता। अरे माझं नशीब फुटकं म्हणून माझ्याशी गाठ बांधली गेली तुझी। अग्नीला साक्षी मानून तुम्ही वचन दिलं होतं ना बायकोला सुखी ठेवीन म्हणून। तुला तुझी वचनं आठवत नाही वाटतं? सगळ्यांमध्ये तुझ्यासारखी हिंमत नसते पुनर्वसू, म्हणूनच मला नेहमी वाटायचं की तू केलंस ते बरोबर केलंस।
असं असं. लवकर ये बरं का ग. संध्याकाळपर्यंत येते माई. अगं अक्कांकडे चालली आहे ती. तातडीने बोलवून घेतलंय त्यांनी, काहीतरी काम आहे म्हणे. काही लागलं तर कळव हा बाळा. हो माई. निघू मी? संध्याकाळपर्यंत येशील ना परत? हो निघू. नीट जा हा. बरी आहे का ग कुमुद? रात्री रडत होत्या पण सकाळी बऱ्या वाटल्या. चहाला येते ना इकडे? हो ते आंघोळ करून येत आहेत म्हणाल्या. आधी तिला काय झालंय कुणास ठाऊक. चहाला आली नाही. मी चहा घेऊन गेले तर दार नाही उघडलं. डोक्याला काळजीच बाई एक एक. हो झोपल्या असतील त्या. मला ना रडल्यासारखा आवाज येत होता. नाही हो, झोपेतून उठलो की तसाच असतो ना आवाज. तसंच असावं बाई. रामचंद्रचं निस्तरता निस्तरता नाकी नऊ आलेत तर आधी तिचं आणखी काही असायला नको बाई. माई नाही असं काही होणार. मी त्यांच्यासाठी चहा घेऊन जाते. तिला म्हणावं नाश्त्याला इकडेच ये. बर. हे ठेव, आलीस मी. ठीक आहे, तुम्हाला काय हवं ते करा. कशाला परत येऊ मी? तुम्ही उधळता ते रंग बघायला की तुमची मारहाण सहन करायला? तुम्हाला काय हवं ते करा. फार फार तर काय होईल, जीव जाईल माझा. त्याच्या पलीकडे तर काही होऊ शकत नाही ना. म्हणूनच म्हटलं तुम्हाला काय हवं ते करा. जीजी उर्मी, अहो सहन करण्याच्या पलीकडे गेलंय ग सगळं. हॅलो भाऊजी, काही महत्वाचं काम आहे का? नाही तसं नाही, दादा ध्यान लावून बसलेत ना म्हणून विचारलं. किती वेळ लागेल? मीच करू का तुम्हाला 5 मिनिटांनी दूरध्वनी परत? चालेल की आदित्यशी बोलताय तोपर्यंत तुम्ही? अच्छा, तिच्याशी बोलून झालाय का? नाही नाही ठीक आहे. काही समस्या आहे का? नाही, तुमचा आवाज जरा चिडल्यासारखा वाटतोय ना म्हणून. हो बरोबर आहे. काय काय हवंय काय तुम्हाला? घटस्फोट? यांची एक मैत्रीण आहे. मग त्यांनी मला पहिल्याच रात्री असं सांगितलं की आई वडिलांच्या दबावाला बळी पडून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. काय? वर ते असंही म्हणाले की त्यांचं माझ्यावर प्रेमच नाहीये आणि आमच्यात कुठलंही नातं असू शकत नाही. जीजी आणि त्यांनी त्यांचं म्हणणं खरंही केलं. पण असं का? त्यांचं त्यांच्या त्या मैत्रिणीवर प्रेम आहे ना, पण ती वेगळ्या जातीची. मग घरच्यांच्या हे लक्षात आलं होतं. हळूहळू लोकांच्याही लक्षात यायला लागलं आणि लोक बोलायला लागले. त्यामुळे लोकांची तोंड बंद करण्यासाठी म्हणून आमचं लग्न लावलं गेलं. त्यांना वाटलं की लग्न झालं की आपला मुलगा सुधारेल, बायको आली की त्या मुलीपासून तुटेल. बाप रे. पण असं काही झालं नाही. मग आमचं लग्न झाल्यावरही त्यांचं सगळं राजरोस सुरू होतं. जीजी त्यांचे आई वडील त्यांना काही बोलत का नाहीत? काय बोलणार? काय बोलणार म्हणजे काय? त्यांनी खडसावलं पाहिजे त्यांच्या मुलाला. उलट हेच खडसवायचे त्यांच्या आई वडिलांना. आता तुमच्या मनासारखं केलंय ना, मग आता गप्प बसा. आणि त्यांचे आई वडील गप्प बसायचे? आता एकुलता एक कमवता मुलगा आहे बरं, तोही काही लहान नाहीये. शेवटी मी त्या दोघांना म्हटलंय, तुम्ही एकमेकांशी लग्न का नाही केलं? का माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं? त्यांच्या आई वडिलांना त्या वेगळ्या जातीच्या मुलीशी लग्न लावणं कमीपणाचं वाटत होतं आणि या खोट्या प्रतिष्ठेपायी मधल्यामध्ये माझा बळी दिला. आणि ती मुलगी? तसं काय ग, मी तिला काय दोष देणार? खरं तर तीच यांची बायको. माझा ना त्या माणसाशी काही संबंध आहे ना त्या घराशी. आणि आपलंच नाणं खोटं असल्यावर तिला तरी काय दोष देणार आपण? आता त्यांना घटस्फोट हवाय.
आणि मी घटस्फोटाला तयार झाले तर दादांना तो त्यांचा पराभव वाटेल, म्हणून मी नाही म्हणतेय. एक वेळ ना माझं काही झालं तरी चालेल, पण त्याची जळ दादांना नको लागायला. जीजी, दादांना का नाही सांगत तुम्ही? माझ्या सासरची माणसं दादांसमोर हे कधीही मान्य करणार नाहीत. माझाच स्वभाव संशय म्हणून मला असं वाटतं असं सांगतात ते सगळ्यांना. घरात सगळ्यांना हे माहितीये, पण कुणीही हे कबूल करणार नाही. अगदी हे किंवा माझ्या जाऊबाई सुद्धा. ते मलाच दोषी ठरवणार, माझंच चुकतंय असं सांगणार. आणि तुला खरं सांगू का उर्मी, मला दादांची खात्री नाही वाटत. दादा माझ्या बाजूने उभे राहतील असा विश्वास नाहीये माझ्या मनात. ते परत मला ते नरकात ढकलणार. म्हणजे दादांनी पत्रिका बघून करवून दिलेलं लग्न फसलं हे मान्य करणं दादांना झेपणार नाही. नाही येत आहे व्यवस्थित. हो ना? नाही ना होते त्रास? नाही नाही सावकाश बस बस. बरं वाटतंय ना? मस्त. अरे आलात तुम्ही? मग हाक तरी मारायची, मी स्वयंपाकाच काहीतरी करत होत्यात. बरं काय रे, काढलं का प्लास्टर? बघ उघड्या डोळ्यांनी बघून घे. हो नीट वाटतं ना आता चालायला? चालेल म्हणजे डॉक्टर म्हणाले आता मॅरेथॉन मध्ये भाग घेतला तरी चालेल. म्हणून लगेच काही पळायला नकोय आता. आई आता तुम्हीच सांगा, उद्या परवाच जाऊया असं म्हणतोय उर्मीकडे. अरे एवढी काय काही झाली तुला विद्याधर? काय म्हणजे काय, मला असं झालं ना केव्हा एकदा जाऊन उर्मीला भेटतोय मी. हे बघ तिला भेटायचंय ना, मग आपण तिला इथंच बोलवूया ना. नाही नाही या वेळेला ना मीच जाऊन धडकेन म्हणतो. अरे पण आई तुम्ही चहा घेणार आहेत का? मी बनवते. नाही नाही अगं मीच बनवते, तू दमली असशील ना. हो दमले कसली, बसा तुम्ही, मी बनवते चहा. अगं एक मिनिट. नाही म्हणजे माझ्याकरता कोणी चहा बनवत असेल तर आई प्लीज हा तू बनव, कारण हिच्या हातचा पानसट चहा पिऊन पिऊन कंटाळा आलाय मला अक्षरशः. अच्छा माझ्या हातचा पानसट आहे का चहा? हो. बरं आता रात्री अपरात्री माझ्याकडे चहा माग, मग दाखवते बरोबर तुला. बरं बरं मीच आणते चहा आपल्या सगळ्यांसाठी. हा बघू ते. थांब जरा. अगं आई अननोन नंबर आहे, देऊ का? हा हो आता काय घेऊ दे. आता काय घ्या. उपकार झाले तुम्ही दोघींचे. घ्या. हॅलो. हॅलो, हा बोला. विद्याधर कुलकर्णींचा नंबर का? हा बोलतोय. आपण तुमच्या आजूबाजूला आता कोणी आहे का? हो पण का? मग मी सांगतेय ते फक्त ऐका. हा बोला. मला तुमच्या मुलीविषयी तुम्हाला महत्वाचं सांगायचंय. काय? ते मी तुम्हाला भेटून सांगेन, पण मी भेटेन तेव्हा तुमची आई किंवा बायको घरी नसलेली बरी. नाही पण एवढं काय त्याच्यात? ते मी भेटल्यावरच सांगेन. एक मिनिट हा. नाही माझ्या बायको आणि आईबद्दल तुम्हाला कसं माहिती? मला सगळं माहितीये. कोण आहात तुम्ही आणि उर्मीविषयी काय? सांगितलं ना मी तुमच्या घरी येईन. मला पत्ता मेसेज करा तुम्ही. नाही पण आज त्या दोघी घरी आहेत. त्यांना तुम्ही बाहेर पाठवू शकत नाही का? नाही आज तरी शक्य नाहीये. मग उद्या? मी प्रयत्न करेन. मला नक्की सांगा, कारण मी खूप लांबून येणार आहे. पण मला तुम्ही विषय तर सांगा. भेटल्यावर. आत्ता मी फोन ठेवते. मला पत्ता आणि दिवस कळवा. माहिती खूप महत्वाची आहे. नाही अहो पण. आणि घरी कोणालाही सांगू नका, नाहीतर तुमच्या मुलीचं गुपित तुम्हाला आयुष्यभर कळणार नाही आणि ती तुम्हाला आयुष्यभर फसवत राहील. काय म्हणजे? पत्ता आणि दिवस कळवा, घरी येऊन बोलीन मी. नाही अहो पण. चहा. घरी कोण होतं? नाही काही अगं कामाचा फोन होता. हा अरे पण मग तुझा चेहरा का पडला एवढा? नाही
चेहरा कुठे पडलाय? काहीतरी काय आहे? अरे हो, खरंच तुझा चेहरा पडलाय. तुम्ही काय दोघी CBI मध्ये कामाला आहात का? हा, काय संशय घ्यायला लागलात तुम्ही दोघी एकदम? बघू, चहा बघू मला. आई, ह्याला पुन्हा धमक्यांचा फोन आला नसेल ना? काय बाई हे होऊन बसलं. आम्ही आपले मुलगी सासरी सुखात नांदते या समाधानात, आणि तिकडे तुमचे हाल चालले होते. जावई बापूंनी फक्त त्यांची बाजू सांगितली. तुम्ही कशा पत्नी म्हणून त्यांच्यासाठी योग्य नाही आहात, तुम्ही कशा मंद आहात, तुम्हाला फारसं कसं काही कळत नाही, तुम्हाला कसं शिक्षण नाही, अशा अनेक तक्रारी होत्या त्यांच्या. सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं त्यांचं लग्न आधीपासूनच कोणातरी दुसऱ्या एका मुलीवर प्रेम होतं आणि त्यांना त्यांच्याशीच लग्न करायचं होतं म्हणे. बाई म्हणजे आपल्या आदितीला सोडचिठ्ठी देणार की काय? याचा अर्थ त्यांना आदितीशी संसार करायचा नाहीये. तुम्ही या आधीच मला हे सगळं सांगितलं का नाहीत? दादा, मी घाबरले होते. कोणाला? मला वाटलं की हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मग आता हे जावई बापूंकडून आम्हाला कळल्यावर तरी वेगळं काय झालंय असं वाटतंय तुम्हाला? मला कल्पना नव्हती ती बोलण्याची हिंमत करतील. काय बाई, माझ्या लेकीनं भोगलं असेल त्या घरात. मारहाण करायचे म्हणे. हो, सुरुवातीला त्यांना माझा खूप राग यायचा. आई वडील त्या मुलीला भेटू देत नाही त्याचा सगळा राग ते माझ्यावर काढायचे. नंतर तर ती मुलगी नेहमीच राहायला येऊ लागली. माझं त्या घरात स्थान एखाद्या फर्निचर सारखं होतं. नंतर त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की मुलाचं जबरदस्तीनं लग्न लावून आपण चूक केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मला कळतच नव्हतं मी त्या घरात का राहते. मी असले काय नसले काय कोणाला काही फरकच पडत नव्हता. एक दिवस तर त्या मुलीच्या हेमाच्या अंगावर माझ्या हातून चहा सांडला तर यांनी सगळ्यांसमोर मला 2 कानाखाली मारल्या. बाई म्हणाले मी हे मुद्दाम केलंय तिला भाजावं म्हणून. मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी काय ऐकूनच घेतलं नाही. सरळ हाताला धरून मला घराबाहेर काढलं. म्हणाले डिवोर्सच्या नोटीसची वाट बघ. मला कळेच ना आता काय करावं. एवढ्यात माईचा फोन आला त्यामुळे मला तडक इकडे निघून येता आलं. अरे असं कसं करू शकतात ते? त्यांचं जर का कोण हेमा का कोण तिच्यावर प्रेम होतं तर मग आधी सांगायचं ना. तुझ्याशी लग्न का केलं? त्या माणसाचा खेळ झाला पण तुझं आयुष्य बरबाद झालं ना. त्यांच्या आई वडिलांसमोर बोलण्याची हिंमत नव्हती त्यांची. म्हणून तुझ्याशी लग्न करून तुझं आयुष्य बरबाद करायचं का? सगळ्यांमध्ये तुझ्यासारखी हिंमत नसते पुनर्वसू. म्हणूनच मला नेहमी वाटायचं की तू केलंस ते बरोबर केलंस. तू तुझंच नाही नंदिनीचं आयुष्य पण बर्बाद होण्यापासून वाचवलंस. नाही नाही, आपण आता पोलीस केस करूयात. त्याला मी असं सोडणार नाहीये. त्याला म्हणावं जा कोर्टात. आपण आता फाईट करूयात. त्याला त्याच्या आई बाबांसकट खडी बोर्डाला पाठवूयात आपण. पण या सगळ्याने जिजींची वाया गेलेली वर्ष परत येणार आहेत का? म्हणून काय सोडून द्यायचं का? कारण त्यांना शिक्षा दिल्याने आपला त्रास कमी होणार नाहीये. अगो बाई,
म्हणजे हात हलवतच परत आलीस? काय करणार मग? ती थेरडी घरात असताना भेटले तर 12 वाजवेल ती माझी. मग आता गो? तिचा बाप मला वेळ कळवणार आहे, मग जाईन मी. आणि नाही कळवली तर? मी पुन्हा फोन करीन. नंदे, हे सगळं करायलाच पाहिजे का ग? तिच्या बापाला हे कळलंच पाहिजे. मला तर बाई नाही पटत आहे. जाऊ दे ना. मी जाऊ देणार नाही. हा माझ्याकडून शेवटचा टोला आहे. दादांना इथे वेगळाच टोला बसलाय. म्हणजे अदितीच्या नवऱ्याला तिला नांदवायची नाहीये म्हणे.